ज्या अशोकवर विकासच्या खुनाचा संशय होता आता त्याचाच खून झालेला आहे। काय? विकासच्या खुनाचा किंवा अशोकने तुम्हाला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी तुम्हीच त्याचा खून केलात ना? सर खरं सांगू, हा अशोक मेला ना याचा मला खूप आनंद झालाय, पण विश्वास ठेवा आम्ही नाही मारलं त्याला। चला, क्षणभर विश्वास ठेवला तुमच्यावर की तुम्ही अशोकला मारलं नसेल, पण त्याला मारण्याची सुपारी तर देऊ शकता। साहेब आम्ही खरं सांगतो ना, आम्ही त्याचा खून केलाय ना आम्ही सुपारी दिली। नायकुडी हे असे नाही बोलणार। यांच्या पुढ्यात पुरावे टाकले ना की हे पोपटासारखे बोलतील। 8 टका आहे ना। सर सर एक मिनिट, असं करू नका प्लीज। माझी मुलगी घरी एकटी आहे आणि आत्ता कुठे आमच्यावर विश्वास ठेवायला लागली आहे सर ती। हे सगळं जर तिला कळलं ना तर ती पुन्हा घर सोडून निघून जाईल। मी रिक्वेस्ट करते प्लीज असं करू नका सर। ठीक आहे, आता तुम्ही जा, पण अशोकच्या खुनाचा तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जायचं नाही। आणि जर का पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलात तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा। रिकामे सर घेऊन जाय ना। चला सर, विकासचे वडील सुरेश त्यांचं जिच्याबरोबर अफेअर चालू आहे त्या सुरेखाला एक नवीन सिम कार्ड विकत घेतलं। आधार कार्डशी लिंक केल्यामुळे लगेच कळलं। जेव्हा आपली लोकल टीम त्यांना अरेस्ट करायला गेली त्यावेळेला त्यांनी उलट पक्षी आपल्या पोलिसांवरच हल्ला केला। मोठ्या मुश्किलीने त्यांना पकडून आणले। गुड जॉब, बोलवा त्यांना। आणा त्यांना। सोडा सोडा मला, ही काय पद्धत आहे का? वॉरंट शिवाय मला अटक करताय तुम्ही? तुमच्या विरुद्ध कारवाई करे ना। मारू नका मला। आणि हे काय सुरू आहे सर? तुम्ही विकासला धमकी दिलीत। ज्या ठिकाणी विकासचा खून झाला त्याच्या जवळपासच तुमचा मोबाईल लोकेट झालाय। तुम्ही घर बँक अकाउंट खाली करून मोबाईल बंद करून हे शहर सोडून गेलात आणि पोलीस जेव्हा तुम्हाला पकडायला आले तेव्हा तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलात आणि वर आम्हालाच जाब विचारताय। चूक झाली सर, माफ करा। विकासचा खून का आणि कसा केलात? खून केल्याचा हत्यार कुठे आहे आणि या खुनात तुम्हाला मदत कोणी केली? सर मी विकासला धमकी दिली होती पण मी त्याचा खून नाही केला। धमकवण्याचं कारण? माझा नवरा गेल्यानंतर मी खूप एकटी पडले होते। सुरेशच्या प्रेमानं मला पुन्हा जगण्याची उभारी मिळाली होती, पण सुरेशचा मुलगा विकास त्याने आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला। मला धमकावलं की माझ्या बाबांपासून लांब राहा, मग मी पण त्याला धमकावलं। पण लवकरच मला कळलं होतं की सुरेश काही मला मिळणार नाहीये आणि सुरेश मिळणार नसेल तर ज्या शहरात सुरेश राहतो तिथं त्याच्याशिवाय मला राहणं शक्य नव्हतं। म्हणून मग मी जुनी नाती जुनी बंध तोडून नवीन शहरात नवीन सुरुवात करणार होते। ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता, पण शहर सोडून जाऊ नका। या सर, विकासच्या डेड बॉडीजवर सापडलेल्या रक्ताचा DNA अशोकचे वडील अनिल यांच्या DNA बरोबर मॅच झाला, पण ब्लड ग्रुप मॅच नाही झाला। म्हणजे ज्या वेळेला विकासचा खून झाला त्यावेळेला तिथे अशोक होता, अनिल नव्हता। अशोकच्या कारमध्ये सापडलेलं रक्त अशोकचं नाहीये, हे कुठल्या माणसाचंही नाहीये, हे बकऱ्याचं आहे। म्हणजे अशोक अजून जिवंत आहे। म्हणजे अशोक आणि त्याचे वडील अनिल हे दोघंही मिळून आपल्या बरोबर गेम खेळत आहेत। साहेब, अशोकची बॉडी मिळाली का? नाही म्हणजे अंत्यसंस्कार झाले असते तर त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असते। लाज वाटत नाही? स्वतःच्या जिवंत मुलाच्या फोटोला हार घालून त्याला खुनाच्या गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करतोयस? अशोकच्या कारमध्ये त्याच्या शूजवर सापडलेलं रक्त हे बकऱ्याचं आहे। आणि विकासच्या डेड बॉडी जवळ जे रक्ताचे सॅम्पल मिळाले ना त्याचा DNA रिपोर्ट आलाय आणि तो तुझ्या DNAशी मॅच होतोय, पण ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये। याचा अर्थ ज्या वेळेला विकासचा खून झाला त्यावेळेला तिथे अशोक उपस्थित होता। अशोकनेच विकासचा खून केलाय। बोल, अशोकला कुठे लपवून ठेवलंय? साहेब, मी कशाला लपवू त्याला? उलट त्याला लपवलं असतं तर बरं झालं असतं। निदान त्याचा जीव तरी वाचला असता ना। हे बघ, शेवटचं विचारतोय, खरं खरं सांग, अशोकला कुठे लपवलंयस? साहेब, मी खरंच सांगतोय, मी नाही लपवलं त्याला। नायकोडी साहेब तुम्हाला सांगितलं होतं असं नाही सांगणार।
सांगतो बोल पटपट. त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये लपवलंय त्याला. घेऊन चला याला. साहेब इथे नाही. ते इथे लपवलंय साहेब. अशोक 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 कुठे गेला अशोक. रिकामे सर हा मोबाईल ठेवा. सर सर एका माणसाच्या हाताचा पंजा सापडलाय. सर हे बघा. रिकामे सर. आणखी काय सापडते का बघा. हो सर. ही अंगठी मी दिली होती अशोकला. अशोक अशोक. एक काम करा, फॉरेन्सिक टीमला बोलवा, पंचनामा करायला सांगा. हात तुटून पडलेला हाताचा पंजा कोणाचा आहे ते आपल्याला शोधावं लागेल. एक काम करा, अशोकचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा. आपल्या सगळ्या खबरींना इन्फॉर्म करा. हाताचा पंजा तुटलेला माणूस किंवा डेड बॉडी शोधायला सांगा. सर हे बघा काय सापडलं. हेरिंग मिळाले सर. त्यात केस सुद्धा आहे. हे कानातलं इथे सापडलंय म्हणजे इथे कोणीतरी स्त्री किंवा एखादी मुलगी आली असणार. सर कदाचित इथे काम करणाऱ्या एखाद्या महिला कामगाराचं पण असू शकतं. एक काम करा, याचे डिटेल रिपोर्ट काढा आणि रस्त्यावर जितके सीसीटीव्ही आहेत त्याचे फुटेज मागवा. ओके सर. तुझे आई वडील कुठे आहेत? बिझी आहेत ते. तुम्ही फक्त सांगा ना, सगळं ठीक आहे ना? तू प्रेग्नेंट आहेस? माहिती आहे मला. तुझं वय काय? 18. तू 18 वर्षापेक्षा पण कमी दिसतेस. तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का? हे मूल तुझ्या बॉयफ्रेंडचं आहे का? आई वडिलांचा नंबर दे. सांगितलं ना ते बिझी आहेत म्हणून, आणि माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. तुम्ही फक्त सांगा पुढची ट्रीटमेंट काय करायची. मी पोलिसांना कळवते. पोलिसांना कशाला? पोलिसांना कळवलं ना तर मी आत्महत्या करेन ना. एक मिनिट, मी आत्महत्या करेन. शांत हो. प्लीज असं काही करू नकोस. मी नाही कळवत आहे पोलिसांना. एका बाजूला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या मानवी देहाच्या तुकड्यांमुळे खळबळ उडाली होती. अशोक लपलेल्या जागी त्याच्या हाताचा तुकडा मिळाला. अशातच विकास आणि अशोकच्या खुनाशी संबंधित असलेल्या नीलम टीचरची मुलगी निशा ही 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच प्रेग्नेंट झाली होती. केसचा गुंता वाढतच होता, पण आता आणखीन काहीतरी भयानक घडेल अशा घटना सुद्धा घडत होत्या. नवनवीन धागेदोरे मिळतच होते. वेगवेगळ्या संशयितांची तपासणी सुरू होती. पण या वेळेला पोलिसांसमोर एकच महत्वाचा प्रश्न होता की हात जरी तुटलेला असला तरी अशोक जिवंत आहे का? असेल तर तो कुठे आहे, आणि जर नाही तर त्याला कोणी आणि का मारलं? साहेब माझं मन मला सांगतंय. माझ्या मुलाचा फक्त हाताचा पंजा सापडलाय, पण तो जिवंत आहे. त्याच्या जीवाला धोका आहे साहेब. त्याला वाचवा साहेब. हे बघ, आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण खरं सांग, अशोकनेच विकासचा खून केला हे तुला माहित होतं म्हणून तू अशोकला लपवून ठेवलंस ना? अशोकनेच विकासला मारलं ना? हो साहेब. विकास, माय बेस्ट फ्रेंड. तू मला मारणार होतास ना, पण बघ मीच तुला मारलं. आणि गंमत म्हणजे मेलेला माणूस तूच आहे हे कुणालाच कळणार नाहीये. का विचार? अरे तुझा चेहरा विद्रूप करून त्याला वेगळे छान कपडे नेसवून मी तुझ्या डेड बॉडीला एकदम बदलून टाकलं. अशोक, काय केलंयस तू? तू खून केलायस? हो मग
सोडतो का काय त्याला? भावला टेस का रे तू? डोकं जराही शांत ठेवता येत नाही तुला? ओ बाबा, प्रयत्न केला हो मी, पण कपास जे झालं ते झालं. पण आता झाल्या प्रकाराबद्दल एक ब्रश शब्द सुद्धा काढायचा नाही, माझ्या समोर सुद्धा नाही काढायचा. आणि आता आता या घरातून बाहेर नाही जायचं, या घरातच थांबायचं. साहेब, विकासच्या डेड बॉडीची ओळख पटणार नाही असं आम्हाला वाटत होतं, पण जेव्हा तुम्ही चौकशीसाठी घरी आलात तेव्हा मात्र घाबरलो. त्यात अशोकने नीलमला भर रस्त्यात धमकी दिली, तेव्हा खात्री पटली की अशोकचा रागावरचा ताबा सुटत चाललाय. आणि पोलिसांचा ससेमिरावा टळावा म्हणून साहेब मी एक प्लॅन केला. मी अशोकची गाडी घेऊन जंगलात गेलो. खाटकाकडून बकऱ्याचं रक्त घेतलं होतं ते गाडीवर आणि अशोकच्या शूजवर टाकलं. अशोकचे शूज तिकडेच फेकून दिले साहेब. नंतर साहेब अशोकला त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये लपवलं. तुम्ही बघितली साहेब ती बिल्डिंग. माझ्या मुलाचा जीव खरंच धोक्यात आहे साहेब. साहेब त्याला खरंच वाचवा साहेब, मी तुमच्या पाया पडतो साहेब, त्याला वाचवा साहेब. मॅडम सोडा, मला का बोलवलंय परत इकडे? ही जखम कशी झाली? बाथरूम मध्ये पाय घसरून पडले. हे कोणाचं आहे? मला नाही माहिती. बरं, अशोकला ओळखता? कोण अशोक? ज्याला भेटायला 11 तारखेला सकाळी 10च्या सुमारास मी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या इथे गेला होतो, तो अशोक. हे बघा सर, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. कोण अशोक आणि मी त्याला भेटायला का जाईन? बरं, तुम्ही हे सगळं मला का विचारताय? कारण अशोकचा खून झालाय. काय? नेमकं त्याच दिवशी, त्याच वेळी, त्याच ठिकाणी तुम्ही होतात. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे. अशोकने तुमच्या बॉयफ्रेंडच्या मुलाचा म्हणजे विकासचा खून केला. तुमचा बॉयफ्रेंड सुरेश, त्याचं मन जिंकण्यासाठी तुम्ही अशोकला मारलं, किंवा कदाचित अशोकचं आणि तुमचं पूर्वीचं काहीतरी वय असेल म्हणून तुम्ही मारलं. बोला, कुठे ठेवलंय हत्यार? अशोकची डेड बॉडी कुठे आहे? आणि ही जखम अशोकला मारताना झाली ना? बोला. सर, मी खरंच सांगते, मी अशोकला नाही मारलंय. अच्छा, म्हणजे फक्त हाताचा पंजा तोडून त्याला शिक्षा दिली. मग जखमी अशोकला तू कुठे ठेवलंस? नाही कोणी हे असं नाही बोलणार. बरोबर, पाहुणचार करा त्यांचा. मी सांगते सर, त्या दिवशी विकासच्या खुनाबद्दल चौकशी केल्यानंतर मी त्याच्या वडिलांना म्हणजे सुरेशला भेटायला गेले होते. सुरेश, आय लव्ह यू. सुमन, मला तू खूप आवडतेस. माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. पण विकास गेल्यापासून सुनीता फार अस्वस्थ राहायला लागली आहे. आणि तुला एक सांगायचं राहूनच गेलं, हा सगळा बिझनेस, ही प्रॉपर्टी सुनीताच्या नावावर आहे. आणि आता जर मी तुझ्याशी पुन्हा प्रेम संबंध प्रस्थापित केले ना, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीपासून सुनीता मला बेदखल करेल. मला एक सांग, या वयात तुला तरी आवडेल का मी प्रेमासाठी कफलक झालो? आय एम सॉरी, मी बायकोला नाही सोडू शकणार. मला वाटलं होतं विकास गेल्यानंतर सुरेशचं त्याच्या बायकोशी असलेलं नातं संपेल, पण तो त्यात अधिकच अडकला. मग मी विचार करायला लागले की सुरेशच्या आयुष्यातून विकास सारखीच त्याची बायको ही कायमची निघून गेली तर आमचा मार्ग मोकळा होईल आणि सुरेश त्याच्या प्रॉपर्टीसह माझा होईल. आणि अशातच योगायोगाने मला विकासच्या खुनाचा एक संशयित आरोपी सापडला, तो म्हणजे अशोक. तू काही दिवस इथेच थांब, मी नंतर तुला घेऊन जाईन. पण तोपर्यंत इथून कुठे बाहेर जाऊ नको. हे बॅगेत तुला हवंय ते सगळं, पाणी, हे सगळं सगळं. आणि अजून काही लागलं तर मला सांग, मी तुला पोचवेल इथे. खरं तर मी तुम्हाला अशोकचा ठाव ठिकाणा सांगणार होते, पण मग विचार केला की त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडूनच सुनीताचा खून करायला लावायचा, म्हणजे माझा मार्ग मोकळा होईल आणि मी सुरेश बरोबर सुखाने जगू शकेन. पण तसं झालं नाही. मग मी विचार करून
अशोकला भेटायला ते अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये गेले. अशोक, अशोक मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. अशोक तू कुठे लपलायस? हे बघ मला माहितीये तू इथेच लपलायस. हे बघ माझं तुझ्याकडे एक काम आहे आणि जर तू माझं काम केलंस तर मी इथपासून लांब तुला एका नवीन शहरात नवीन नाव नवीन ओळख देऊन सेटल करू शकते. अशोक बाहेर ये. हे बघ जर तू बाहेर नाही आलास ना तर माझ्याकडे तुझा कारमध्ये खोटं रक्त टाकतानाचा आणि इथे लपतानाचा व्हिडिओ आहे आणि तो मी पोलिसांकडे नेऊन दाखवू शकते. म्हणून तू बाहेर ये. खोटं वाटतंय तुला? थांब. हा बघ व्हिडिओ. माझा मोबाईल. अशोक हे काय करतोय? मला ब्लॅकमेल करतेस? इथेच कोसळून करील तुझा. अशोक प्लीज मला मारू नको प्लीज. मला जाऊ दे प्लीज. हे बघ जसं तू त्या विकासला मारलेस ना तसंच त्याच्या आईलाही मारून टाक. माझ्या बाबांनी सांगितलंय एकाला मारलं बस झालं. डोकं शांत ठेवायचं, त्रास करून नाही घ्यायचा. तुझा पैसे मी जाते. मला मारू नको प्लीज. अशोक प्लीज. अशोकने तुमच्यावरती हल्ला केला, तुमची आबरू लुटली आणि म्हणूनच अशोकचा बदला घेण्यासाठी तुम्ही अशोकला मारलं किंवा कोणाला तरी सुपारी दिली का सुरेशची मदत घेतली? सर अशोकच्या खुनाशी माझा आणि सुरेशचा काहीही संबंध नाहीये. शहरातल्या वेगवेगळ्या भागात मानवी शरीराचे अवशेष सापडलेत. याचा अर्थ त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. बोला. मला काहीच माहित नाही. मी नाही केलं काही. नायकोडी ह्या अशा नाही बोलणार. त्यांच्या महाभोजनाची व्यवस्था करतो. पवार मॅडम घेऊन चला यार. चला. सर सर अशोकच्या मर्डर साईटवरती जे आपल्याला कानातलं सापडलं होतं आपण समजत होतो ते सुरेखाचं आहे. पण त्याच्यात जो केस सापडला होता त्याचा डीएनए सुरेखाच्या डीएनएशी केवळ 25% मॅच होतं आणि त्या व्यक्तीचं वय साधारण 18 ते 20च्या दरम्यानचं असावं. काय? सुरेखा, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये तुमच्या बरोबर आणखी कोण कोण होतं? सर मी एकटीच गेले होते पण मी अशोकला नाही मारलं सर. पण या शहरामध्ये तुमचे आणखी कोण नातेवाईक आहेत का? हो सर माझी बहीण नीलम आणि जीजू नितीन आणि त्यांची मुलगी निशा. नीलम सरनेम काय त्यांचं? नीलम जोशी. काय म्हणजे नीलम तुमची बहीण आणि निशा तुमची भाची आहे? हो सर. मला सांगा तुमच्यासारखेच कानातले निशाकडे पण आहेत का? हो सर मागच्या वर्षी नीलमनेच आम्हाला दोघींना एकसारखे कानातले गिफ्ट केले होते. अनिलला बोलव. सर अशोक आणि निशा यांची ओळख होती का? नाही, माहिती नाही साहेब. प्रत्यक्ष निशाला भेटूनच आपल्याला बोलावं लागेल. रिकामे सर एक काम करा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बॉडीचे अवशेष यांच्या ताब्यात द्या अंत्यसंस्कारासाठी. थँक्यू साहेब. हॅलो सर, मला तुम्हाला निशा जोशीबद्दल काहीतरी सांगायचं आहे. सर ती आमच्याकडे चेकअपसाठी आली आहे. प्रेग्नेंट आहे ती आणि ती 18 वर्षांचीच आहे. आई वडिलांना बोलावं म्हटलं तर नाही म्हणाली आणि पोलिसांना कळवलं तर आत्महत्या करेन असं म्हणाली. एकंदरीत तिच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं की तिला माहिती आहे ती आधीपासूनच प्रेग्नेंट आहे. तिने आमच्याकडे नाव आणि पत्ता हे देखील खोटं दिलं होतं. इकडनं पळून जाताना तिच्या बॅगेतून हे ID कार्ड पडलं, त्यावर ॲड्रेस सापडला. म्हणून मी लगेच तुम्हाला इन्फॉर्म केलं. तुमची मुलगी निशा कुठे? सकाळपासून बाहेर गेली आहे ती. बर. तुमची निशा 4 महिन्यापासून प्रेग्नंट आहे, तुम्हाला काहीच माहित नाही? काय? नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमची मुलगी असं काहीच करणार नाही. नाही कोणी? हे कोणाचं आहे? हे तर निशाचं कानातलंय. साहेब पण हे तुम्हाला सापडलं कुठे? निशा कुठे आहे? काही झालेलं तर नाही ना तिला? ते माहित नाही, पण यांना मारहाण करणारा अशोकचा खून झालाय आणि त्याच्या शरीराचे तुकडे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. त्याच्याच मर्डर स्पॉट ठिकाणी हे आम्हाला सापडलं आणि एका बाईचा केस सुद्धा सापडलाय. त्या केसाचा DNA तुमच्या बहिणीशी म्हणजे सुरेखाच्या DNAशी 25% मॅच झालाय.
म्हणजे तो केस तुमच्या मुलीचा म्हणजे निशाचाच होता. साहेब कसं शक्य आहे? निशा तिथे जाईलच कशाला? मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताय. बोला कुठे लपवून ठेवलं तिला? नाही साहेब, खरं सांगतोय, आम्ही कशाला लपवू तिला? रिकामे पवार ताबडतोब घराची झडती घ्या. सर नाही कुठे निशाचे जितके फ्रेंड्स आहेत त्यांची डिटेल्स काढा, चौकशी करा आणि निशाला कोणी बॉयफ्रेंड असेल तर त्याला सुद्धा ताब्यात घ्या आणि निशाचे 4 महिन्याचे कॉल रेकॉर्ड शोधून काढा. आणि तुम्ही मुलीला लपवण्याचा खरंच प्रयत्न करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर सर हा पेनड्राईव्ह आणि हे मिळाले, लपून ठेवलं होतं. लव यू स्वीटू. काय शुगर डॅडी? हा कोण शुगर डॅडी कोण? म्हणजे वयाने आणि पैशाने जास्त असलेला बॉयफ्रेंड. शी, तुम्ही काही पण बोलू नका. आमची मुलगी अशी नाहीये, ती असं काही करणार नाही. ठीक आहे, आम्ही शोधून काढू. बरं, हे पेन ड्राईव्ह निशाचंच आहे का? तिचाच असावा. आम्ही असलं काही वापरत नाही. ठीक आहे, चला. हो ठीक आहे, चालेल. सर, अशोकच्या मर्डर साईटवरती जो आपल्याला केस मिळाला होता तो केस निशाच्या केसाशी 100% मॅच झालाय. अजून एक गोष्ट सर, आम्ही निशाचा CDR मागवला. त्यात असं कळलं की निशाला शेवटचा कॉल पूनमने केला होता. काय? पूनम? पूनम निशाला ओळखते? निशा जोशी. येस सर, आम्ही दोघी एकाच जिममध्ये जायचो, सुपर कूल फिटनेस. सुपर कूल फिटनेस? ती तर खूप महागडी जिम आहे. आय नो सर. ॲक्च्युली तिचा एक म्हातारा बॉयफ्रेंड होता, तोच तिची फीस पे करायचा. कोण होता तो? माहीत नाही सर, तिने कधीच काही सांगितलं नाही. बरं मला सांग, आज सकाळी तू निशाला कॉल का केला होतास? काय बोलणं झालं तुमच्यात? ती कुठे जाणार आहे, कोणाला भेटणार आहे, काही बोलली? नाही सर, जस्ट अ कॅज्युअल कॉल. निशा बरोबर बोलण्यात कधी तुला जाणवलं की तिला काही मदत हवी आहे किंवा ती काहीतरी प्लॅन वगैरे करते? नाही सर. बरं, त्या निशाच्या म्हाताऱ्या बॉयफ्रेंड बद्दल काही कळलं तर आम्हाला लगेच कळवायचं. ओके सर. ये. जानू, मी आणि माझ्या पोटातलं तुझं हे बाळ, आम्ही दोघं मिळून तुझी वाट बघत होतो. निशाच्या रूम मध्ये जो पेनड्राईव्ह सापडला त्यातलं हे फुटेज. निशा ज्या पद्धतीने हिडन कॅमेराकडे बघते त्यावरून असं वाटतंय की तिने तिच्या या बॉयफ्रेंडला म्हणजेच शुगर डॅडीला न सांगता रेकॉर्ड केलंय. सर, पण जेव्हा निशाला तिच्या आईच्या अफेअर बद्दल कळलं तेव्हा ती घर सोडून गेली होती. ती स्वतः असं काही करेल असं वाटलं नव्हतं. शेण खाणाऱ्या मुला मुलींना आपल्या आई वडिलांचे अफेअर पचत नाहीत ना. सर, जर निशाने अशोकचा मर्डर केला असेल आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून शहरभर टाकले असतील तर तिच्या या बॉयफ्रेंडने तिला नक्की मदत केली असेल. याचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा. लवकरात लवकर शोधून काढायला. निशा आता याच्याकडेच लपली असते. ओके सर. हॅलो स्वीट हार्ट. डॅड, तुम्ही कधी आलात? आज येतं सांगायचं तरी ना. अगं मी सकाळीच आलो, पण घरी यायच्या आधी काही महत्वाची कामं होती, ती आधी केली आणि मग घरी आलो. ओके. ए, रक्त कसं काय? काय झालंय? काही लागलंय का? नाही, अगं मी सकाळी नवीन प्रॉडक्टचे सॅम्पल चेक करत होतो ना, त्याचा रंग लागलाय. ते सगळं जाऊ दे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं, सरप्राईज गिफ्ट. हे अजून एक, हे सगळं तुला आवडणार आहे. हे आणखी एक. ठीक आहे. तुझ्या हातून काही चुकीचं घडलंय का? काय झालंय? नाही ग, पण तू असं का विचारतेस? नाही, कारण कसं आहे ना,
तुझ्या हातून काही चुकीचं घडतं ना तेव्हाच तू तुझं मन खुश करण्यासाठी असं हे गिफ्टचा वर्षाव करतोस माझ्यावर, म्हणून विचार. एक चुकीची बिझनेस डील केली होती, तिची खूप मोठी किंमत चुकवावी लागत होती. आज तो विषय संपवून टाकला. माणूस आणि जंगली जनावरं यांच्यामध्ये फरक काय? तर माणसांमधली माणुसकी आणि जंगली श्वापदांमधली हिंस्त्र प्रवृत्ती. पण कधी कधी माणसं या जंगली जनावरांना लाजवतील अशी कामं करतात. समाज, कुटुंब, संस्कृती या सगळ्या तकलातू गोष्टी आहेत की काय असं वाटायला लागतं. एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा होतोच, मग तो लपवण्यासाठी तिसरा आणि तो लपवण्यासाठी चौथा, आणि हे असंच चालू राहतं. या केसच्या बाबतीत असंच काहीसं झालं. विकासचा खून, त्या खुनाचा संशयित अशोकचा खून, अशोकच्या खुनाची संशयित निशाचा खून. पोलिसांसमोर अनेक आव्हानं होती. त्यांना या सगळ्या खुनांचा तपास तर करायचा होताच, पण सतत चालू असलेली ही खुनांची मालिका सुद्धा थांबवायची होती. पण हे एवढं सोपं नव्हतं. पोलिसांच्या अडचणी आणखीन वाढणार होत्या. काही अशा गोष्टी समोर येणार होत्या ज्यानं लोकांचा माणुसकी आणि नातेसंबंधांवरचा विश्वास उडेल. सर, इथं निशा आहे. पोट फाडलंय. एक काम करा, आजूबाजूला मारेकरांची काही निशाणी पुरावे सापडतात का बघा. ओके सर, विकासचा खून अशोकने केल्याचा पुरावा मिळाल्याबरोबर अशोकचा खून, अशोकचा खून निशाने केल्याचा पुरावा मिळाला. डेड बॉडी जवळ जो आपल्याला केस मिळाला होता तो निशाच्या DNA ची 100% मॅच झाला आणि त्याचबरोबर लगेच निशाचाही खून झाला. नायकोडी, रिव्हर्स घेताना हे गाडीचे टायर्स दिसतात बहुतेक. म्हणजे गाडी इथपर्यंत आणली गेली आहे. कदाचित निशाचा खून दुसरीकडे कुठेतरी झाला आणि बॉडी इथे आणून डंप केली. गाडी इथनं जाताना सर तिकडे काहीतरी दिसतं. सर, गाडी घासल्याच्या खूण आहेत. बहुतेक रिव्हर्स मध्ये गाडी स्पीड मध्ये इथे आली, झाडाला आपटली आणि या रस्त्याने निघून गेली असेल. रिकामे सर, एक काम करा, आजूबाजूला चौकशी करा. बॉडी इथे डंप करताना कोणी पाहिलंय का ते बघा. आणि इथे येणाऱ्या रस्त्यावर जितके CCTV आहेत त्याचे फुटेज काढा. फॉरेन्सिक टीमला बोलवा आणि पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. निशाच्या घरी कळवा. ओके सर. सर, मेसेज आलाय. निशाबरोबर व्हिडिओ दिसणाऱ्या माणसाची ओळख पटली आहे. ते पूनमचे वडील प्रकाश राऊत आहे. काय? कारची चावी द्या. चावी द्या. रिकामे सर, कार नीट चेक करा. रक्ताचे डाग सापडतात का बघा. हो सर. काय झालं सर? आज सकाळपासून तुम्ही कुठे कुठे गेला होता? सर, एअरपोर्टवरती मी सकाळीच उतरलो आणि तिथून मी सरळ माझ्या बिझनेस पार्टनरच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे माझे CA आणि वकील पण आलेले होते. आम्ही आमची पार्टनरशिप संपवली आणि तिथून सरळ घरी आलो. पण सर, तुम्ही कारमध्ये काय शोधताय? निशाच्या रक्ताचे डाग. काय रक्त? निशाला काय झालंय? निशा ह्या कारमध्ये कशी काय? निशाला तुम्ही ओळखता ना? हो, म्हणजे मला अलीकडेच कळलं की ती माझ्या मुलीची मैत्रीण आहे म्हणून. अलीकडेच तिच्याशी मैत्री झाली आहे, मग तिच्याबरोबर तुमचा हा व्हिडिओ कसा? शी, तुम्ही माझ्या मैत्रिणी बरोबर? सर, हे बघा, तुमचे आणि निशाचे अनैतिक संबंध होते. ती तुमच्यापासून प्रेग्नंट राहील. ती तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल म्हणून घाबरून जाऊन तुम्ही निशाचा खून केला. निशा माझी मैत्रीण होती. तिचे माझे संबंध होते. तिला पैशांची गरज होती, मला प्रेमाची. तुमच्या मुलीपेक्षाही लहान होती ती. सर, गाडीमध्ये रक्ताचे डाग नाहीये. हे बघा सर, अहो मी खरं सांगतोय, मी निशाचा खून केलेला नाहीये आणि तिच्या बाळाचा बापही मी नाहीये. नायकुडी, हे असे ना ऐकणार. यांना आपला पाहुणचार दाखवायलाच लागणार. रिकामे सर, घेऊन जा ना. हो सर, प्लीज प्लीज माझं ऐका. हो सर, प्लीज.
हे बघ पूनम, तिन्ही खुनाचा तपास पूर्ण होईपर्यंत तू हे शहर सोडून जायचं नाही, कळलं? सर, निशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, निशा जिवंत असतानाच तिचं पोट फाडून त्यातला गर्भ बाहेर काढण्यात आला. अतिरक्तस्राव आणि ऑर्गन डॅमेजमुळे तिचा हार्ट फेल झाला आणि मृत्यू झाला. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार 17 तारखेला रात्री 11 वाजता निशाचा मृत्यू झालाय. सर, अजून एक गोष्ट, प्रकाशचा आम्ही CDR काढला. एअरपोर्टचे सगळे रस्ते, त्याच्या बिझनेस पार्टनरचं ऑफिस, पार्किंग, इथले सगळे CCTV कॅमेऱ्याचे फुटेजेस आम्ही चेक केले. त्याच्यावरनं कळतं की प्रकाश खरं बोलतो. एअरपोर्टवरनं तो थेट बिझनेस पार्टनरच्या ऑफिसला गेला आणि तिकडनं घरी गेला. सर, साधारण 7 महिन्यांपूर्वी निशाने जिम जॉईन केली होती आणि 6 महिन्यांपासून प्रकाश आणि निशा या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. त्यापूर्वी या दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत बोलणं व्हायचं. एक तर प्रकाशने हे सगळं चतुराईने घडवून आणलंय. आपण जे जे चेक करू त्याचा विचार करून त्याने स्वतःला निरपराधी सिद्ध करण्याची तयारी करूनच निशाचा खून घडवून आणलाय. पण आता प्रश्न असा आहे की त्याने सुपारी दिली कोणाला? नायकोडी, निशाचा बर्थडे मागच्या महिन्यात होता. हो सर. हे या वर्षीचंच ग्रीटिंग कार्ड आहे. प्रकाशचं हस्ताक्षर या हस्ताक्षराबरोबर मॅच झालं तर आपल्याला कळेल की तो खोटं बोलतो. चला, हे घेऊन चला. सोबत रायटिंग पॅड आणि पेन पण घ्या. नायकोडी, प्रकाश, आज सकाळपासून तुम्ही काय काय केलं ना ते आम्हाला जरा लिहून द्या ना. हो, लिहितो सर. म्हणजे काय, आम्हाला मिळालेलं प्रॉप बरोबर हे टॅली करायला सोपं जाईल ना. हो सर, लिहितो. चला. नायकोडी, हा म्हातारा चालक दिसतोय. बहुतेक त्याला अंदाज आला असणार की त्याचं हस्ताक्षर आपण टॅली करण्यासाठी लिहायला सांगतो, म्हणून त्याने मुद्दाम वेगळं अक्षर काढलं. एक काम करा, त्याच्या घरी जा, त्याची डायरी आणि त्याने जे काही लिहिलेलं असेल ना ते सगळं ताब्यात घ्या आणि टॅली करून बघा. ओके सर. एक मिनिट, हे असंच हस्ताक्षर मी आणखी एका ठिकाणी पाहिलं. आधी तिथे जाऊन टॅली करून बघितलं. चला. साहेब, कोणी सापडलं? कोणी सापडला पाहिजे साहेब. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे साहेब. त्याला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही ना तोपर्यंत मी माझ्या मुलाचं श्राद्ध नाही घालणार साहेब. हे बाहेरची नेमप्लेट आणि हे सुस्वागतम ज्याने कोणी लिहिलंय त्याचं नाव आणि नंबर मिळेल? ते मीच बनवलंय साहेब. माझंच अक्षर आहे. माझ्या अशोकला माझं हस्ताक्षर खूप आवडायचं सर. ग्रीटिंग कार्ड, बर्थडे कार्ड सगळं मी बनवायचं सर. आता पुढच्या आठवड्यात त्याचा बर्थडे होता सर. हे एक मिनिट. साहेब, हे बघा, माझ्या मुलाचं बर्थडे का आता कुणाला देऊ साहेब? हे का नायकोडी, निशाला ओळखता? कोण निशा साहेब? मी नाही ओळखत. आठवली का? नाही साहेब, मी नाही ओळखत निशाला. कोण आहे ही निशा? निशा जोशी. खून झालाय तिचा. डेड बॉडी सापडली आहे पण तिच्या पोटातला गर्भ कुठेतरी गायब आहे. बोल, कुठे टाकलायस? मी नाही कोणाच्या पोटातला गर्भ काढून टाकला साहेब. माझा काय संबंध साहेब?
हे अक्षर तुझंच आहे ना? मीच लिहिलं. हे ग्रीटिंग, हे कार्ड, हे तूच लिहिलेस ना? घेऊन चला याला आणि उलटा लटकवा आणि आपल्या पद्धतीने चौकशी करा. सर नाही सर, सर नको. सर, हा अनिल काही तोंड उघडायला तयार नाही. मी भरपूर प्रयत्न केले. सर, मी सगळ्यांचे सीडीआर आणले. हे बघा सर, हा विकासचा सीडीआर. ज्या वेळेला विकासचा खून झाला त्या अगोदर विकासचं पूनमशी बोलणं झालं. पूनम विकासची गर्लफ्रेंड. विकासचा खून अशोकने केला. अशोकने विकासच्या खून करण्या अगोदर तो सगळ्यांशी बोलला, पण त्याच्यात पूनमचा पण नंबर आहे. पूनम आणि अशोक हे एकमेकांना ओळखत होते? तेच कळत नाहीये सर. त्याच्यानंतर निशाने अशोकला मारलं. हा तिचा सीडीआर. निशा सुद्धा खून करण्या अगोदर सगळ्यांशी बोलली होती, पण जेव्हा निशाचा खून झाला तेव्हा तिचं सुद्धा शेवटचं बोलणं पूनमशी झालं होतं. तिचा खून अनिलने केला. सर, हा अनिलचा सीडीआर. अनिलने निशाचा खून केला, पण अनिलचं सुद्धा पूनमशी बोलणं झालं होतं. नायकोडी, याचा अर्थ पूनम या सगळ्यांमध्ये कॉमन थ्रेड आहे. हो सर. म्हणजे ज्यांचे ज्यांचे खून झाले त्यांच्याशी किंवा ज्यांनी खून केला त्यांच्याशी शेवटचं बोलणं पूनमचं झालं होतं. नायकोडी, हा केवळ योगायोग असूच शकत नाही. पूनमला घेऊन या. ओके सर. काय सर, मला इथे का आणलंय आणि ही कसली पद्धत? काय झालंय? काय ना, प्रश्न विचारायच्या आधी इंट्रोगेशनची थोडी टेस्ट दिली ना की माणसं खरं खरं बोलायला लागतात. बोल, अशोकला ओळखतेस का? कोण अशोक? कोण अशोक? विकासच्या खुनाच्या आधी विकास आणि अशोकशी तुझं बोलणं झालं. अशोकच्या खुनाच्या आधी तुझं निशाशी बोलणं झालं आणि निशाच्या खुनाच्या आधी निशा आणि अनिल या दोघांशी तुझं बोलणं झालं. तू काय खून खेळायचं चालवलंस? हा, बोल, अशोकला ओळखतेस का? माझं विकासवर खूप प्रेम होतं. मी त्याच्यावरती खूप खर्च पण करायचे, पण तो माझ्याकडून पैसे घेऊन त्याच्या त्या प्रायव्हेट टीचर नीलमवर पैसे उधळायचा. तिच्याबरोबर दर आठवड्याला लॉजवर जायचा. माझ्या प्रेमाचा होणारा अपमान बघून मला भयंकर संताप आला. मला हे सगळं कळलंय हे मी त्याला सांगितलं नाही, पण मी त्याला पैसे द्यायचंच बंद केलं. मग तो त्याच्या मित्राला अशोकला तिच्याकडे घेऊन जायला लागला. म्हणून मग मी ठरवलं की विकासलाच संपवायचं. त्यासाठी मी अशोकशी मैत्री केली, त्याला विकास विरुद्ध भडकवलं आणि अशोकने विकासचा खून केला. पण त्यानंतर कळालं की अशोक सायको होता. त्याने माझ्यावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा अशोकपर्यंत पोचणार होता. मग माझ्या लक्षात आलं की आज ना उद्या तुम्ही माझ्यापर्यंतही पोचणार. म्हणून मी अशोकला संपवायचं ठरवलं. निशा माझ्या बाबांशी पैसे घेऊन संबंध ठेवत होते. कदाचित माझ्या बाबांनी तिच्याशी लग्नही केलं असतं. म्हणून मी 6 महिने आधी इनडायरेक्टली बाबांना लक्षात आणून दिलं की निशा माझी मैत्रीण. बाबांनी लगेच तिच्याशी संबंध तोडून टाकले, पण त्या निशाने नंतर त्या पैशावाल्या अनिलसोबत संबंध जोडले. पण यावेळेला ती प्रेग्नेंट राहिली. तेव्हाच मी ठरवलं की काट्याने काटा काढायचा. म्हणून मी निशाला भेटले आणि तिला सांगितलं की जर तू अशोकला मारलंस तर अनिलच्या मुलाची आई होण्याच्या नात्याने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल. म्हणून मी निशाला मार्गदर्शन देऊन अशोकचा खून घडवून आणला. पण तुम्ही अशोकच्या खुन्याच्या शोधात निशाची मावशी सुरेखापर्यंत पोचला आणि आज ना उद्या तुम्ही निशापर्यंत पोचणार. आणि जर तिने कन्फेस केलं तर मीही अडकणार. म्हणून मी निशालाही संपवायचं ठरवलं. त्यासाठी मी तिच्या त्या म्हातारा बॉयफ्रेंड अनिलला कॉल केला आणि त्याला सांगितलं की निशा त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे आणि अशोकलाही निशानेच मारलं.
आणि अनिलला मी निशाचा खून करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांनी निशाला मारून टाकलं आणि तिचा गर्भही काढून टाकला, कारण तिच्या गर्भाच्या DNA टेस्टमध्ये अनिल अडकला असता. निशाची बॉडी एका अज्ञात ठिकाणी नेऊन टाकली, पण गर्भ मात्र जाळून टाकला. तुझ्या विरुद्ध अशी केस तयार करतो ना की तू आयुष्यभर जेलमध्ये कितपत पडत राहशील. प्रेम माणसाला जगण्याची उमेद देतं, संघर्ष करण्याची प्रेरणा देतं, स्वप्न बघून ती पूर्ण करण्याचं सामर्थ्यही देतं. पण जीवापाड प्रेम केल्यावर जर दगाफटका झाला तर या प्रेरणा, उमेद या सगळ्या गोष्टी बुमरँग होतात, जीव नकोसा होतो. पण हीच वेळ असते स्वतःला सावरण्याची, सांभाळण्याची, झालं गेलं सगळं विसरून नवीन सुरुवात करण्याची. पूनमही हे करू शकत होती, पण आपल्याला प्रेमात धोका देणाऱ्या विकासचा बदला घेण्यासाठी सुरू केलेला तिचा हा प्रवास विकास, अशोक आणि निशा यांच्या खुनापर्यंतच येऊन थांबला नाही, तर त्यानं अनेकांचे आयुष्य बर्बाद केले. प्रत्येक पावलावर थांबण्याची, मागे फिरण्याची संधी पूनमला मिळाली, पण बदला घेण्याच्या भावनेनं ती एवढी झपाटली होती की ती मागे फिरू शकली नाही. अशीच योग्य वेळी थांबण्याची, चुकीच्या मार्गावरून परत यायची संधी नीलम टीचर, अशोकचे वडील, निशा आणि पूनमचे वडील यांना सुद्धा मिळाली होती. पण वेळीत सावध न झाल्यामुळे ते आपल्या नशेमध्ये वाहत गेले आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी वळणं नेहमी येतात. कुणाचा तरी बदला घेण्यासाठी, काहीतरी चुकीचं साध्य करण्यासाठी आपलं मन नेहमीच उतावीळ होतं, पण आपण वेळीच सावध होतो आणि म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागात तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.